मस्त मस्त गरम गरम वांग्याच्या भाजीसोबत रोडगे हाणायचे, भातासोबत मठ्ठा रुपयाचा, अख्खा येटोयाला आवताना असते. मला तो भाऊ नुसता आठवून तोंडाला पाणी यायला लागले. वाजंत्री ताशा, हा हा हा. सॉरी हा, मी माझ्याच तंद्रीत होतो. गावच्या आठवणीत रमून गेलो मी. तुम्ही काहीतरी महत्वाचं बोलत होतात ना दादा? तुम्ही विदर्भातले का? हो ना बाप्पा. आणि तुम्ही? अहो मी बी. काय सांगून राहिले? हा. वल्लू चल येतो मी. एक मिनिट हे घ्या, डब्बा घेऊन जा. पूर्ण डब्बा संपवायचा आहे. कामाच्या गडबडीत डब्बा खाल्ला आणि असं चालणार नाही. ओके मॅडम, तू पण काळजी घे. मी लवकरात लवकर यायचा प्रयत्न करतो. बाय बाय. सावकाश जा. हो. काय सांगू, माझ्या लहानपणीच्या गोष्टी. इथली मस्ती करायचो आम्ही. मग काय मोठं झाल्यावर गाव सोडायला लागला आम्हाला. मुंबईला जाजो म्हणाली माय म्हातारी. आता गावाला कुठं पैसा असते काय. मग आलो इकडं. एका हॉटेलात काम केलं. बाकड्यावर झोपलो काय, वडापाव खाऊन दिवस काढले काय. पण हारलो ना. हळूहळू स्वतःचं हॉटेल उभं केलं. धंदा जमवला. आता जे आहे ते हे आहे. गट्टेवाडीचा पोट्टा आता हॉटेलचा मालक झालाय. गट्टेवाडी? हा. तुम्ही गट्टेवाडीचे आहात? हाव ना बाप्पा. आणि तुम्ही? हो मी पण गट्टेवाडीचंच आहे. नाही म्हणजे मी नाही गेलोय कधी तिकडे. माझा जन्म मुलुंडचाच, तिकडेच लहानाचा मोठा झालो. मग तिकडची भाषा बोलत नाही तुम्ही? हां नाही ॲक्च्युली, कारण मी फारसा गेलो नाही ना तिकडे. म्हणजे कधी वडिलांनी सुद्धा नेलं नाही मला तिकडे. स्ट्रेंज. नाही म्हणजे इतकं छान सुंदर गाव आहे तरी पण तुम्हाला कधीच कोणी नेलं नाही. स्ट्रेंज. हो ना, न्यायला तर पाहिजे. अहो आपलं गाव, आपली माती महत्वाचं असतं. न्यायला पाहिजे होतं ना. मग आता तिकडे कोणी राहत नाही का तुमचं? नाही, आता फार कोणी नसतं. म्हणजे माझ्या जन्माच्या आधीच बाबाही शिफ्ट झाले होते इकडे. त्यांचा बिझनेस होता ॲक्च्युली, त्यात लॉस झाला. त्यामुळे मग सगळेच मुंबईत शिफ्ट झाले. नाव काय म्हणाल तुमच्या वडिलांचं? भैरव झिरापुरे. कट्टेवाडीचे भैरव झिरापुरे? हो. त्यांची लाकडाची वखार होती का? हो, पण तुम्ही कसं ओळखता माझ्या बाबांना? अहो ओळखतो म्हणजे, अहो आमचे लाडके काका होते ते. काय सांगताय? अहो मग, अहो त्यांच्या वखारीत आम्ही खेळायचो. काय काय खेळायचो. लपाछपी खेळायचो, क्रिकेट खेळायचो. ते आम्हाला फळकूट द्यायचे खेळायला. अहो ते पण यायचे खेळायला आमच्यासोबत. चांगले होते काका. आम्हाला घरी भुसा द्यायचे गौऱ्या करायला, शेणाच्या गौऱ्या. कधी कधी सरपणाला लाकडं पण द्यायचे. अरे वा, मग तुम्ही घरी या ना कधीतरी. नाही म्हणजे त्यांना भेटा, त्यांनाही छान वाटेल नाही का? हां, वो भी जिंदा है? म्हणजे काय म्हणालात मिस्टर हर्षित? कुछ नहीं. अहो नाही, म्हणजे मी जे सांगत होतो त्या फार जुन्या आठवणी होत्या ना. म्हणून यांना वाटलं असेल की ते हो ना. वही सोच रहा था मैं. अहो काका काकू दोघांना विसरणं शक्यच नाही. काका तर लाड करायचेच,
पण काकू पण खूप लाड करायच्या. काय काय खायला द्यायच्या आम्हाला, लाडू द्यायच्या, गोळ्या द्यायच्या. माझ्या बहिणीला तर एक लाकडाची बाहुली दिली होती त्यांनी. सुंदर होती बाहुली. काकू ना आम्हा सगळ्या लहान मुलांचे खूप लाड करायचे. म्हणजे अजित नेहमी काकींचं खूप कौतुक करत असतो. हो, आमच्याकडे तर काकूंचा फोटो सुद्धा आहे. आपण बघ ते फोटो पाहत होतो, आहे ना आपल्याकडे फोटो. हो, काकू म्हणजे कोण? काकू भैरव काकांची बायको. म्हणजे माझ्या आईचा फोटो आहे तुमच्याकडे? कमालच आहे. नाही म्हणजे तुम्ही जेवढं कौतुक करताय आईबाबांचं, तसं कधी त्यांच्या तोंडून नाव नाही ऐकलं तुमचं. तुमचं नाव काय म्हणाल? मी फोटो घेऊन येते. आलेच. हां, नाव काय म्हणालात? माझं नाव फोटो हे बघा, तुमच्या आईचा फोटो. ही माझी आई नाहीये. कोणाचा फोटो आहे? हा नाही आहे का तुमच्या आईचा फोटो? हो नाही. अहो असं काय करता? भैरव काकांच्या बायको याच आहेत ना, नर्मदा काकू. म्हणजे मी आता ज्यांच्याबद्दल बोलत होतो त्या याच आहेत. सर तुम्ही जरा व्यवस्थित बघा ना फोटो. नर्मदा काकींचाच फोटो आहे हा. हो असं काय बोलताय? माझी आई मलाच नाही का ओळखू येणार? नाही म्हणजे या नर्मदा काकू नक्की असतील, पण या माझ्या आई नक्की नाही. काहीतरी गैरसमज होत असावा तुमचा. माझ्या आईचं नाव पल्लवी. पल्लवी भैरव जिरापूर. बाय द वे खूप छान वाटलं तुम्हाला सगळ्यांना भेटू. या हां नक्की घरी, म्हणजे बाबांना भेटाल तर त्यांनाही छान वाटेल ना. मिस्टर हर्षित, तुम्ही मला सगळ्या बँक डिटेल्स पाठवा, मी पेमेंट करतो तुमचा ॲडव्हान्स. तो अर्धचंद्राचा प्लॅन डन करूया. डन. भेटूया. नाईस टू मीट यू ऑल. थँक्यू. तुले पाहायचं ना माझ्यासोबत काय झालं ते? खूप ढुंढाळून राहिली ना तू माय. मग थांब पाय माझ्यासोबत काय झालं ते. चल चल, आणि उगी राही सांगी राहिलो मी. अप्पा भैरवा शांत होय जो. काय शांत होईसो? बनाट लावानी वागून राहिली. घराकडे लक्ष नाही, जेवणाकडे लक्ष नाही, स्वतःकडे पण लक्ष नाही. असं कधी करून चालते का बे? शांत होय ना. अरे काय शांत होऊ? नर्मदे, हे माय तुझ्या आजूबाजूला मी तुझीच माणसं आहे. आमचा पण विचार कर ना ग. रोजच होऊन राहिलंय. आपण झोपी गेल्यावर रात्री बेरात्री उठायचं, तरा 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 घराबाहेर जायचं, पोट्ट पोटलं त्या थोडक्यापाशी जाऊन रडत राहायचं. अर्ध थाडक्यापाशी रडवून ते मेलेलं पोट्ट चित्त होणार आहे काय?
मला नेऊन तिथे काढायची आणि आता बाप्पा भैरवा तू काय बोलून राहिला तुझ्या जिभीला काही हात अरे जरा हिचा विचार कर पोटात 9 महिने वाढवलेला गोळा जगात आल्याबरोबर मातीत गेला तिले कसं वाटत असेल पानं बी पाजायला मिळालं नाही तिले आणि छातीने लावायला बी नाही मिळालं अगं माय पोट नव्हतं का ग ते बरे दुःख नाही का पण हे असं वागून कसं चालेल बाहेर लोक काय काय बोली राहिले तिला नाव ठेवायले अपशकुनी म्हणाले गेले गेले माझी लक्ष्मी नर्मदे हे नर्मदे ऐक ना हो अगं 6 महिने होई राहिले आपल्या पोट्याला जाऊन परत नाही आहेस ए अगं तुझ्याशी बोलून राहिलो मी डोसक्यात शिरते का नाही तुझे तिच्या मग लागून राहिलो मीच येणार जाईल शांत होय बरं आओ आओ डब्बा घे संजा आओ आओ डब्बा तरी घेऊन जा ना आत्याबाई मा काही चुकलंय का नर्मदे तू हे दुःख समजून राहिलं मले पोटचा गोळा आणि जन्माच्या कळा आणि तू हे दुःख तर लय मोठं आहे लेकराचा चेहरा बी बघायला नाही भेटला तुले आत्याबाई असं काय पाप केलं होतं मी असं काय पाप केलं होतं मी जे महासंग असं घडलं आता तर हे बी नाही बोलतच महासंग नर्मदे मला समजून राहिलं पाहू राहिले मी बाप्या माणसाले रडायला येत नाही म्हणून काय त्यांना दुःख नसतं का माय हा मान्य आहे तू त्या लेकराले पोटात वाढवलं हे मान्य आहे मला पण माया भैरवने त्याले मनात वाढवलं आणि मै बी अवस्था काही वेगळी नव्हती माया भैरवच्या आधी 2 लेकरं असेच देवान वडून नेले मै आत्याबाई हो ना मी बी अशीच येड्यावानी करत राहिले काय करून राहिली काय बोलून राहिली काही समजून नाही राहिलं होतं पण मग सावरले बाईच्या नशिबात असे लिवलेले भोग असतात आणि हेच धरून बसलं आपण तर कसं चालेल बरं आत्याबाई कसं विसरू मी माझ्या लेकराला कसं विसरू मी ते आले माय मन घट्ट कर तू या बाळकृष्ण धरतीच्या पोटात निवांत झोपला आहे झोपू दे त्याने निवांत असं येळी जाऊन उठवू नको बरं तू या परीस त्या जमिनीची कुसूट जरा आहे निजू दे त्याला निवांत चल आता तयारीला लाग कसली तयारी आत्याबाई अगं आता गणपती येणार आहेत ना चांगलं साकडं घालू त्याले माया सुनेच्या खुशीत पुन्हा फुल फुलू दे आणि येणाऱ्या दिवाळीत चोरवटीचा कार्यक्रम होऊ दे नर्मदे बाप्पा भैरवा बोललेला नवस पुरं होई राहिला देवच पावला आपल्याले आनंदाची बातमी आहे माय काय सांगते काय जा बघ तिच्याकडे बघ ना मी पाहतो तिले जा लवकर जा जातो केव्हा आत्याबाई मी करते ना तुम्हाला मदत नाही ना बस ना तू नुसती लाडू खाय
आणि हे लाडू खाल्ले की पाय कसं बाळ गुटगुटीत होतं आणि माया भैरवासारखं देखणं बी होतं. नर्मदे नर्मदे काहीतरी कोण येऊन राहिलं ते या मेवणे या भाऊ बसा बसा पाणी दे, पाणी. हे घे पाणी घे. आ. आ. मायने पाठवले. आ. 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 आवडीचे लाडू ते बाई. मोहना मले ठावाय तू नर्मदेसाठी आलास ना. बाप्पा या येळेला तुझं गाव जवळ आलं होय. हे पाय मोहना मी माया सुनेले कुठे बी जाऊ देणार नाही. मागच्या वक्ताले काय झालं इसरू राहिला का तू. अरे इथल्या मोठ्या गावात हे झालं तर तू या गावात काय होईल. ते काही नाही मै सून माया नजरेसमोर बाळंत होईल. आत्याबाई मी काही म्हणते. मी आज जाते ना भाऊ सोबत आता. आणि बाण पण झालं की 2-3 महिन्यांनी येतं ना. ऐक ना हो माय त्या गावात धड सुईन बी नाही. कुठं 4 कोस लांब गेले की सुईन गावल आणि अशा ठिकाणी तुले धाडू. असं काय करतेस बाप्पा. बाळंतीन झाली की जा की मग माहेरी. मग 4-5 महिने राहा. मग काही म्हणणं नाही. आ. 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 अरे मोहना असं काय करतोस. 2च महिने इतके आता. एकदा बाळंतीन झाली की घेऊन जा तुझ्या बहिणीले तुझ्या भाच्याले. मले ठाऊक आहे तू बी मामा होणार आहे. तुझी ओढ कळते मले. 2 महिनेच तर आहेत. थोडी कळसोस. खूप त्रास होऊन राहिला. माय हो, पार्वती पाणी गरम ठेवलं आहे. माय शांत होय माय. या येळेला समजा ठीक होईल. या येळेला नक्की समजा ठीक होईल माय. शांत होय. सगळं चांगलं होईल माय. जरा कळसोस. या वेळेला सगळं चांगलं होईल. आत्याबाई काऊन देव माझ्या लेकराला माझ्यापासून लांब घेऊन जातोय सारखा. आधी मी माझ्यासोबत असंच झालं. आता पुण्यांदा असं काऊनच होतंय. बाई काय चूक आहे. काय पाप केलंय. असं देश दाखवला मला देवाने पुन्हा. जरा तू थोडा धीर धर व माय. शांत माय वा. नर्मदे काऊन मला बाबाचा चेहरा नाही दाखवलं तुम्ही. काऊन नाही दाखवलं सांग ना. काऊन नाही दाखवलं त्याचा चेहरा. काऊन नाही दाखवला तुम्ही. एकदा मला त्याला जवळ घेऊन कवटावून पाहू तरी द्यायचं होतं.
येणार म्हणे शांत व्हा, किती त्रास होऊन राहिला हो माय पोटी.